नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज आपण प्री IPO याबद्दल काही बोलणार आहोत. या प्री IPOच्या संबंधात मी व्हिडिओ दिला आहे. तो मार्केटचा श्री गणेशामध्ये ही जी प्लेलिस्ट आहे मार्केटचा श्री गणेशा, त्याच्यामध्ये हा प्री IPOच्या संदर्भातला व्हिडिओ आहे किंवा गुगलला ब्लॉगसुद्धा आहे. तर हा प्री IPO म्हणजे काय प्रकार असतो? तर लोकांची साधारण तक्रार आहे की आम्ही IPOसाठी अर्ज करतो तर शेअर लागत नाहीत. तर हे जे शेअर असतात त्याचं लिस्टिंग होण्याच्या आधी किंवा IPO येण्याच्या आधी ते आपल्याला ऑफ मार्केट म्हणजे मार्केटच्या मध्यस्थीशिवाय घेता येतात. मग याच्यात धोका नसतो का? तर मी प्लेलिस्टमध्ये मार्केटच्या श्री गणेशामध्ये त्या ब्रोकरची नावं वगैरे दिली आहेत किंवा तुम्ही गुगलला टाकलं तरी तुम्हाला ती नावं मिळू शकतात. तर तिथे तुम्ही त्या ब्रोकरना सांगायचं असतं की मला अमुक कंपनीचे एवढे शेअर पाहिजेत. मग जो कोणी विकणारा असेल त्याला ते गाठतात आणि विकणारा आणि खरेदी करणारा हे दोघंही किंमत शेअर या बाबतीत मॅच झालं की तुम्हाला ते शेअर मिळू शकतात. ते शेअर डीमॅटवरही राहतात, म्हणजे असा कुठलाही धोका नाही. फक्त ते शेअर तुम्हाला मार्केटमध्ये त्याचा IPO आल्याशिवाय राजरोस विकता येत नाहीत. नाहीतर असे विकता येतात. पुन्हा तुम्ही जसे घेतलेत तसेच ब्रोकरला सांगायचं मला हे शेअर विकायचे, विकूनही टाकता येतात. पण तुम्ही जर IPO त्याचा येईपर्यंत थांबलात आणि मला IPOमध्ये काही फायदा होईल या विचाराने थांबला असाल तर प्रत्येकच वेळेला फायदा होतो असं मात्र नाही. HDBचा IPO आला होता तेव्हाही हीच कथा झाली आणि आत्ता टाटा कॅपिटलचा IPO आला आहे तरी हीच कथा झाली. टाटा कॅपिटलचा IPO प्री IPO मार्केटमध्ये 1100 रुपये 1200 रुपयाला चालला होता, नंतर 735 वगैरेला चालला होता आणि आता मार्केटमध्ये 310 325 या भावाला तुम्ही अर्ज करू शकताय. त्यामुळं खूप हाय भावाला लोकांच्या गळ्यात हे शेअर पडलेले आहेत आणि काही वेळेला याला लॉक इन पिरियडही असतो. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागतो. नेहमीच असं होतं असं नाही, पण प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत. तर फक्त आपण फायद्यांचा विचार करत राहतो आणि तोटा झाल्यानंतर घाबरून जातो आणि म्हणतो तुमचं मार्केट म्हणजे काय सट्टा आहे. असं नसतं. दोन्ही बाजू विचारात घ्यायच्या असतात आणि मग धोका मात्र असा कुठलाही नाही आहे की तुमची रुबाबणूक होईल अमुक होईल, ते शेअर तुमच्या अकाउंटला येणारच नाही, तुम्हाला मिळणारच नाहीत किंवा ते प्रॉपर असणार नाहीत, तुम्हाला विकता येणार नाहीत, असं काही होत नाही. असा कुठलाही धोका नाही. रीतसर ते तुमच्या डीमॅट अकाउंटला येतात. पण त्याची IPOची प्राईस किती येईल आणि IPOमध्ये त्याचं लिस्टिंग काय भावाला होईल याच्यावर तुम्हाला होणारा फायदा किंवा तोटा अवलंबून राहतो. तर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही मार्केटच्या श्री गणेशामध्ये पाहू शकता. आज ह्या टाटा कॅपिटलच्या IPOची अनाऊन्समेंट झाली आहे. 6 ते 8 ऑक्टोबरला हा IPO येणार आहे. 310 ते 326 असा प्राईस बँड आहे. 21 कोटीचा फ्रेश इश्यू आणि 26.6 कोटीचा
OFS आहे. 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे. एकंदरीत 15,512 कोटी रुपयांचा हा टाटा कॅपिटलचा IPO येतो आहे. हा IPO येतो आहे म्हणून टाटा इन्व्हेस्टमेंट हा शेअर वाढतो आहे. दुसरी आज एक न्यूज होती म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स सगळ्या व्हेकलच्या बाबतीत, आणि त्या इन्शुरन्सचा प्रीमियम वाढवणार आहे सरकार. त्यामुळे ICICI लोंबार्ड, बजाज फिनसर्व यांना या प्रोव्हिजनचा फायदा होण्याची शक्यता आहे. आणि जो कोणी ड्रायव्हर 55 वर्षाच्या वरचा असेल तर त्याला फटका बसू शकेल, तर त्याला जास्त प्रीमियम पेड करायला लागू शकतो. हिकलची एक बातमी होती. हिकलचं जिगानी हे युनिट आहे बंगलोरमध्ये, तर त्याचं इन्स्पेक्शन फेब्रुवारी 2025मध्ये झालं होतं. तर त्यांचे जे API आहेत, या APIमध्ये काही धातूंची भेसळ आढळली. म्हणजेच करेक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सिस्टीम जी आहे ती परिणामकारकरित्या वापरली जात नाही, असा एक रिमार्क US FDAने मारला. आणि तसंच उपकरणांविषयी स्वच्छता नाही आहे, त्यामुळे अनावश्यक मटेरियल त्या APIमध्ये मिळालं आहे आणि त्यांच्या प्रॉडक्टमध्ये सुद्धा अनावश्यक मटेरियल दिसलं आहे. म्हणून त्यांना वॉर्निंग दिली हिकलला US FDAने, म्हणून आज त्यांचा शेअर पडत होता. मूडीजने भारताच्या GDPचं अनुमान 6.5% केलं आहे. आज तुम्हाला तर माहिती आहे की निफ्टीमध्ये इंडिगो आणि मॅक्स हेल्थकेअर यांचा समावेश व्हायचा होता, आणि त्याचप्रमाणे हिरो मोटो कॉर्प आणि इंडसइंड बँक यांना वगळलं जाणार आहे. अर्थातच ही सगळी ॲडजस्टमेंट होत असताना काही शेअरचं वेटेज वाढतं आणि काही शेअरचं वेटेज कमी होतं. अगदी सोप्या भाषेत वेटेज म्हणजे त्याला दिलं जाणारं महत्त्व. एकंदर जे वेटेज असतं निफ्टीमध्ये 50 शेअरचं ते टोटल 100 असते, आणि मग त्या 100मध्ये कोणाला 6%, कोणाला 8%, कोणाला 3%, कोणाला 0.24% अशा प्रकारे ते वेटेज दिलेलं असतं. आधी सेक्टर वाईज वेटेज असतं आणि मग त्या सेक्टरमध्ये जो महत्त्वाचा शेअर असेल त्याला जास्त आणि बाकीच्या शेअरला कमी, अशा पद्धतीने ते वेटेज डिव्हाइड होतं. तर भारती एअरटेल आणि इन्फोसिस याचं वेटेज कमी केलं म्हणून दोन्ही शेअरमध्ये आज मंदी आढळली. तर त्याविरुद्ध बजाज फिनसर्व, ITC आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचं वेटेज वाढवलं म्हणून या शेअरमध्ये खरेदी दिसली. PTC इंडियाच्या 3 इंडिपेंडंट डायरेक्टर्सनी राजीनामा दिला आहे. तर काय घोळ आहे तो शोधावा लागेल. माझ्याकडे अजून माझ्या वाचनात आलं नाही, पण जसं वाचनात येईल तसं मी तुम्हाला कळवीन. आज अटलांटा इलेक्ट्रिकल्स याचं लिस्टिंग झालं. लिस्टिंग चांगलं झालं. 14% प्रीमियमवर लिस्टिंग झालं. तर हा शेअर 754 रुपयाला दिला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 857 रुपयाला, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 858 रुपयाला लिस्टिंग झालं. गणेश कन्झ्युमर याचंही आज लिस्टिंग झालं. हा शेअर
322 रुपयाला दिला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 296 रुपयाला, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 295 रुपयाला याचं लिस्टिंग झालं. आता सरकारची एक स्कीम आहे. सरकार जे आपण म्हणतो ना की चार्जिंग स्टेशन लावणं, तर प्राईम मिनिस्टर्सच्या नावाने ही स्कीम आहे. तर गव्हर्मेंट ऑफिसेस, कॉलेजेस, पेट्रोल पंप या सगळ्या ठिकाणी तुम्ही जर चार्जिंग स्टेशन लावणार असाल, म्हणजे पब्लिक चार्जिंग स्टेशन, तर याच्यासाठी 100% सबसिडी सरकारतर्फे दिली जाणार आहे. दुसरं, आज EMS म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या आणि कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग, तर या कंपन्यांचे शेअर पडले. कारण या प्रॉडक्ट्सवर, म्हणजे ज्याच्यामध्ये सेमीकंडक्टरचा समावेश आहे, अशा प्रॉडक्टवर ट्रम्प टॅरिफ लावणार आहे. म्हणून डिक्सन, सिरमा, केन्स आणि PG इलेक्ट्रोप्लास या 4 कंपन्यांचे शेअर आज मार्केटमध्ये पडले. आज मार्केटमध्ये खूप घडामोडी चालू होत्या, पण एकच आशादायी गोष्ट घडली की सुरुवातीला मार्केट वर होतं 300-350 पॉईंट, तिथून पडलं 150 पॉईंट जवळजवळ मंदीत गेलं, पुन्हा सावरलं, पुन्हा 200 पॉईंट तेजीत होतं, पुन्हा पडलं. पण एक गोष्ट होती, अखंड दिवस पडत राहिले असं मात्र आज झालं नाही. त्यामुळे थोडी वाट सुधारली की काय अशी आशा करायला हरकत नाही, असा एकंदर आज मार्केट दिसत होतं. तर बघूया आता उद्या काय काय होतं आहे. या आठवड्यात ज्या ज्या घटना होत आहेत त्या पाहाव्या लागतील, कारण एक्सपायरी पण आहे, ऑटो सेल्सचे आकडे पण आहेत, ओपेकची मीटिंग पण आहे. तर काय काय होत आहे हे आपण बघूया. तर आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.